डांग जिल्ह्यात 27/3/2025 रोजी गुजरातच्या दागिन्यांसारख्या डांग जिल्ह्यात सखोल जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांसाठी वन विभागाने या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुनिश्चित केली आहे. तसेच फॉरेस्ट फोर्सच्या जवानांना सरकारी कर्तव्यासोबतच पुण्यकार्य करण्याची संधी देखील दिली आहे. डांग जिल्हा जंगल 2 भागांमध्ये विभागला आहे, उत्तर डांग आणि दक्षिण डांग. त्यापैकी उत्तर डांग वन विभाग 56,006.94 हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे, ज्यामध्ये एकूण 8 रेंज कार्यरत आहेत. त्यामध्ये अहवा पश्चिम, सुबीर, लहुचाली, कालीबेल, शिंगाणा, पिंपलाईदेवी, बेसकात्री आणि बारडीपाडा रेंज कार्यरत आहे. उत्तर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात गुजरातचा दागिना असलेल्या पूर्णा वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे, ज्याचे एकूण क्षेत्रफळ 160.84 चौरस किलोमीटर आहे. वन्यजीव आणि वनस्पतींच्या दृष्टिकोनातून पूर्णा वन्यजीव अभयारण्य एक समृद्ध जैवविविधतेचे हॉटस्पॉट आहे आणि भारताच्या पश्चिम घाटाच्या उत्तर भागात महत्त्वाचे स्थान आहे. या वन्यजीव अभयारण्यातील गावताहारी आणि मांसाहारी प्राणी तसेच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी फॉरेस्ट फोर्सने चालू उन्हाळ्यातील कडक उन्हाच्या काळात हीटवेव्हच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून या वन्यजीवांसाठी विशेष व्यवस्थांची तयारी केली आहे. उत्तर डांग वन विभागाचे उपवनरक्षक दिनेश राबरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रेंजचे क्षेत्रीय वन अधिकारी आणि त्यांचे निवडक लष्करी कर्मचारी या पुण्य कार्यात सहभागी झाले आहेत. जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांना विशेषतः पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी पूर्णा वन्यजीव अभयारण्यासहित इतर जंगलात नैसर्गिक पाण्याच्या स्रोतासोबत कृत्रिम पाण्याचे स्रोत देखील तयार करण्यात आले आहे. यामध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी भरले जाते आणि क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांद्वारे त्याचे सतत निरीक्षण करण्यात येते. तसेच कोणतीही कमी असल्यास ती जोडली जाते. अशा कृत्रिम स्रोतावरती ट्रॅप कॅमेरा बसवून वन्य प्राण्यांची हालचाल देखील लक्षात ठेवली जाते. उत्तर वन विभागातील जंगलात असे एकूण 88 नैसर्गिक पाण्याचे स्रोत आणि 153 कृत्रिम पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे वन्यजीवांना पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही याची सतत काळजी घेतली जाते. आगामी वर्षी उत्तर डांग वन विभागात आणखी 50 नव्या कृत्रिम पाण्याच्या स्रोतांची निर्मिती करण्याची योजना देखील विचाराधीन आहे. महत्त्वाचे म्हणजे पूर्णा अभयारण्यात मांसाहारी वन्यजीवांमध्ये मुख्यतः तेंदुआ, झरख, जंगली मांदिया इत्यादी प्राणी आढळतात. इतर गवताहारी प्राण्यांमध्ये मुख्यतः चितळ, हरण, भेकड, चौशिंगा, माकड, जंगली भून इत्यादी प्राणी दिसतात. या क्षेत्रात उडणारी खिसकोली देखील आढळते. वृत्तसंकलन रमेश महाला, डांग.